नमस्कार मित्रांनो, नवीन एका लाईव्ह लर्निंग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहत आहे, की आपल्याला 5, 5.5 किंवा ₹6,000 आसपास प्रॉफिट चालू आहे आणि हा प्रॉफिटच्या पाठीमागं आपलं एनालिसिस काय होतं, ते एनालिसिस आपण लाईव्हमध्ये केलेलं आहे. मॉर्निंगला ज्यावेळेस आपण YouTubeवरती लाईव्ह होतो त्यावेळेस. ओके. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी व्हिडिओ पाहून घ्या किंवा इथून पुढे सुद्धा आपण दररोज मार्केटमध्ये सकाळी 9 ते 11 पर्यंत लाईव्ह राहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा आणि तुमचा सुद्धा चांगला रिस्पॉन्स असेल तर आपण ही सीरीज कंटिन्यू करणार आहे. जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. तर मार्केटमध्ये मी आज स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं, की मार्केटमध्ये मॉर्निंगला बायिंग कोणी सुद्धा करायची नाही. कारण की मार्केट गॅप डाऊन झालं आणि फर्स्ट कॅन्डलमध्येच मार्केटमध्ये रिकव्हरी आली होती. तर या लेव्हलला आपल्या बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं, की सर कॉल बाय बाय करू का? तर स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं, की कॉल बाय करू नका. मार्केटवरती जाण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण की इथे एक इम्पोर्टंट सपोर्ट होता आणि हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर हा सपोर्ट हा रेजिस्टन्स म्हणून काम करेल आणि ही क्लोजिंग प्राइस सुद्धा इथेच आहे. तर इथून एवढे इझिली मार्केट वरती जाणार नाही हे माझं एक्सपेक्टेशन होतं. सो आपण या लेव्हलला कुणी सुद्धा कॉल बाय केलेला नाही. हां आणि याच्यानंतर एक छोटासा ट्रेड इथं आपण प्लॅन करायला सांगितलेला होता, की बाबा पुट साइडचा. परंतु एकाच कॅन्डलमध्ये मार्केट वरती गेलं, खाली गेलं आणि पुन्हा वरती आलेलं आहे. त्याच्यामुळे इथे सुद्धा थोडासा चान्स कमी आहे. परंतु ज्यावेळेस आपण ट्रेड करतो त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या, आपण अपसाईडचा प्लॅन करत होतो. तो प्लॅन तुमचा निग्लेक्ट झाला. आपण सेलिंगसाठी प्रिफर करत होतो. मार्केट सेलिंगला आलं. जरी ट्रेड नाही केला तरी तुम्हाला लक्षात आलं असेल, की मार्केटमध्ये आपण एनालिसिस कसं करायचं आहे आणि आपण आपले ट्रेड कसे एक्झिक्यूट करायचे आहेत. अशी कोणतीही टिप्स मी वगैरे दिलेली नाहीत मार्केटमध्ये, इथे बाय करा, इथे सेल करा. परंतु मी माझा व्ह्यू सांगतोय, की बाबा मार्केट मला तर इथून वरती दिसत नाही किंवा बाबा मार्केट मला इथून डाउन दिसतंय. ॲज पर तुमच्या सेटअपवरती तुम्हाला ट्रेड करायचं असते, राइट? आणि ज्यावेळेस आपण एक्स्ट्रीम एक्झिट करताना हे सांगितलं होतं आपण, की मार्केट या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड आज दिवसभर करण्याचे चान्सेस आहेत. जोपर्यंत डेटा चेंज होत नाही तोपर्यंत मी या रेंजमध्ये प्लॅन करणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता स्लो अँड स्टडी हळू मार्केट वरती गेलेला आहे. जरी तुम्ही इथं ऑप्शन बायिंग जरी केलं असतं तरी तुम्हाला इथे प्रॉफिट झाला नसता कारण की टाईम डिके त्याच्यामध्ये झाला असता बिकॉज आज फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. तर पुन्हा इथेच एकदा रेजिस्टन्स घेतला मार्केटने, इथे रेजिस्टन्स घेतला. हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करेल. लेट्स सी मार्केट कशी मूव्हमेंट करते मी तुम्हाला अपडेट करतो. आपल्याला 6-7 हजार रुपयाच्या आसपास प्रॉफिट चालू आहे आणि याच्यासाठी आपलं मार्जिन किती यूज झालेलं आहे ते पण एकदा चेक करूया. तर पाहू शकता आपल्याला 17 लाख रुपयाचं मार्जिन यूज झालेलं आहे. 2 लाख फंड शिल्लक आहे आणि हा 2 लाख आपण यूज पण नाही करणार. ओके, 2:30 वाजलेले आहेत आणि जसं की आपण डिस्कस केलं होतं, सेम त्याच रेंजमध्ये आणखीन मार्केट ट्रेड करत आहे. तर पाहू शकता एकदा पी-एन-एल एकदा पाहूया आपण. तर 11-11.5 हजार रुपयाच्या आसपास आपला प्रॉफिट चालू आहे सध्या. स्टील मार्केट क्लोजिंग होण्यासाठी एक अर्धा पाऊण तास बाकी आहे. तर तोपर्यंत आपण मार्केटमध्ये वेट करणार आहे. जर मार्केट आपल्या रेंजच्या बाहेर जर जात असेल तर आपण आपली पोझिशन मॅनेज करणार आहे. लेट्स सी मार्केट कसं मूव्हमेंट करतंय. एंड ऑफ द डे काय रिझल्ट येतोय मी तुम्हाला अपडेट करतो. स्टील मार्केट एकाच रेंजमध्ये ट्रॅव्हल करत आहे. ओके, आपण आपले पोझिशन एक्झिट केलेल्या आहेत आणि पाहू शकता की ₹18,460 चा आपण आज प्रॉफिट बुक केलेला आहे आणि वरती तुम्हाला पोझिशन ओपन दिसत असतील, त्या साठी घेतलेल्या आहेत, त्या ऑटोमॅटिकली एक्झिट होऊन जातील. त्याचा जास्त विषय नाही आपल्याला काय. जर तुम्ही तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये आपण एनालिसिस केलं होतं की मार्केट आज या रेंजमध्ये राहणार आहे. तर कंप्लीटली मार्केट साइडवेज गेलेलं आहे आणि सेम त्याच रेंजमध्ये मार्केट राहिल्यामुळे आपल्याला आज प्रॉफिट झालेला आहे. तर या गोष्टी मार्केटमध्ये होत असतात. तुम्हाला सुद्धा याच प्रकारे एनालिसिस करायचं आहे
आणि एंड ऑफ द डे आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे याचा 18,460 रुपयाचा प्रॉफिट. तर पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल द टाईम बाय बाय.